वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण नवरात्री स्पेशल भागामध्ये देवी कशी काढायची ते आपण शिकणार आहोत। हे बघा, हे या पद्धतीने ब्लाउजच्या बॅक साइडने या पद्धतीने देवी काढतात ते। तर यासाठी मी पहिल्यांदा या पद्धतीने असा आकार काढून घेतलेला आहे देवीचा। तर यानंतर या चेहऱ्याला आपण कलर देऊन घेऊ। यासाठी मी ब्लॅक कलरचा वापर करते। तर यानंतर हातीचा जो मळवट आहे तो मळवटही छानपैकी येलो कलरने भरून घ्यायचा। तर यानंतर या इथे या पद्धतीने आपण वर्क करून घेणार आहोत। तर यासाठी मी घेतलेला आहे हा जरी थ्रेड आणि याला पहिल्यांदा आउटलाइन करून घेणार आहोत। छानपैकी फ्रेंच नॉट टाकायचे आहे छोटे छोटेच। या जरी थ्रेडच्या ऐवजी तुम्ही सिल्क थ्रेड गोल्डन कलरचा असेल तर तो सुद्धा वापरू शकतात, येलो कलरचा। यामध्ये तुम्ही अजून याच्या इथे जी जरदोजी असते त्या जरदोजीने सुद्धा तुम्ही करू शकतात, ते पण खूप सुंदर दिसतं। बघा, आता हे पूर्ण मी कंप्लीट करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर साधं सिंपल आहे की या इथे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने ही बॉल चेन जी आहे ती पहिल्यांदा आउटलाइनने चिटकून घेतलेली आहे। या इथे स्टोन लावून घेतलेले आहेत आणि इथे फ्रेंच नॉट टाकून घेतलेले आहेत। या फ्रेंच नॉटच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट जरदोजी वापरू शकतात, वेगवेगळ्या कलरचे तुम्ही या इथे स्टोन लावू शकतात। आता यानंतर साडी ड्रॅपिंग कशी करायची देवीला ते आपण बघणार आहोत। तर यामध्ये हे छोटेसे काट असलेले मी हा ब्लाउज पीसचा एक तुकडा घेतलेला आहे छोटासा वाला आणि याच्या या साइडने स्टिच करून घेतलेला आहे। हे तुम्ही स्टिच करू शकतात किंवा फोल्ड करू शकतात। आता खूप सिंपल आहे, या पद्धतीने छोटे छोटे प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि एक एक स्टिच करत राहायचं। स्टिच करत असताना ज्या प्लेट्स टाकणार आहेत त्या थोड्याशा जवळ टाकायच्या, जेणेकरून मग साडी छान घेरदार दिसते। मग आणि यामध्ये मी जो दोरा वापरलेला आहे तो साधा आपला मशीन थ्रेड वापरलेला आहे। आणि शक्यतो ज्या कलरची साडी तुम्ही घालणार आहोत देवीला सेम त्याच कलरचा दोरा वापरायचा, जेणेकरून तो दिसणार नाही। मग या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, थोड्याशा लक्षात ठेवायच्या। आता यानंतरची नेक्स्ट प्लेट टाकून घ्यायची।
हे बघा आता ही शेवटची प्लीट आहे. आता याला मी या साईडने शिवलेलं नव्हतं, तर या साईडने पहिल्यांदा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि यानंतर या इथे पूर्ण स्टिच करायचे छोटे छोटे धाग्याने. सॉरी, हे बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने तयार होतं. आता जो याचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत. तर यानंतर तिचा हा पदर शिवताना मी हा थोडासा छोटासा एक तुकडा कापून घेतलेला आहे आणि याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं. ज्या पद्धतीने तिचा आकार आहे याच्या इथला त्या पद्धतीने छानपैकी स्टिच करून घ्यायचं. हे या पद्धतीने करून घेऊन मग पूर्णपणे स्टिच करायचं. या पद्धतीने थोडासा आकार आणायचा. या इथे सरळ लाईन आणि थोडंसं तिरकस लाईन स्लांटिंग लाईनमध्ये थोडंसं करायचं, म्हणजे तो आकार अजून छान दिसतो. तर यानंतर आपण तिला हा शृंगार घालणार आहोत तिचा. तर यासाठी सर्वात पहिल्यांदा हा लक्ष्मी हार या इथून स्टिच करून घ्यायचा एक 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 एक. तर बघा हे इथे मी अशा बॉल चेन आणि त्यानंतर स्टोनची चेन, मोत्याची चेन फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने फक्त चिटकून घेतलेली आहे. आता यानंतर मी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. हा 4 पदरी आहे. आता इथे आपण फूल तयार करणार आहोत. हे छानसे या पद्धतीने फुलं झालेले आहेत. आता यानंतर या इथे तिला छानसा गजरा जो असतो त्या टाईपमध्ये करणार आहोत. यासाठी मी रेड कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. हा पण 4 पदरीच घेतलेला आहे. करण्यासाठी खूप सिंपल आहे. याला पहिल्यांदा या पद्धतीने असं मार्क करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला शेड समजेल. यानंतर थोडासा व्हाईट कलरने शेड देऊ आपण
याची सुरुवात या इथून करायची. बघा या पद्धतीने तिचा फायनल लुक तयार होतो. तर आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, ह्या प्लेट्स छान जमल्या पाहिजे. आणि त्यानंतर पहिल्यांदा प्लेट्स करून घ्या आणि त्यानंतर हा मुखवटा करा. माझा थोडासा तिरकस झाल्यासारखं दिसतोय, तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा या प्लेट्स हे सगळं बाकीचं करून घ्यायचं आणि त्यानंतर मग तिचा हा मुखवटा तयार करायचा. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.